सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम।
श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ शुका सारिके पूर्ण वैराग्य जानते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता विष्णूजी ओंकार साधना घेतील. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण क्रियेने करूयात. जिथं आपण बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. जर खाली बसलेला असाल तर सुखासन, क्रॉसलेग, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो. स्टॉप. आपण ओंकार करणार आहोत. 5 ओंकार. सुरुवातीला 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, त्यानंतर 2 ओंकार. जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचंय आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचं. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड असावा आणि शंखानादासारखा गंभीर असावा. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक.
पूरक ओ शांत शांत शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थम साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर भ्रू मध्ये, दोन भुवयाच्या मध्ये अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize some size bright flame in between eyebrows where आज्ञा चक्र is situated. ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत, ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी काही वेळे एकरूप होऊयात. परत एकदा 2 वेळा ओंकार. एक्झेल. दर्शन तो पुरं. ओ पूरक ओ दोन्ही हाताचं घर्षण करूयात. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळाली, त्या ऊर्जेचं संकलन पूर्ण शरीरभर करूयात. दोन्ही हातांनी चेहरा कप. हरि ओम. इथे का अध्याय 7 शेवटचा श्लोक 30 आणि त्याच्या खालच्या ओव्या याचं पण वाचन करू. त्याआधी ओम नमोजी अध्यापासून सुरू करूया. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारिदोजी अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदि बीज आता अभिनव भागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार मिया तैसा पुडत पुडती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो कुंडली कवरदा हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. जिहि साधिभूता माते प्रतीतीचे निहाते धरुनी अधिदैवाते शिवतलेगा दया जाणिवेचे निवेगे मी अधियज्ञू दृष्टीरिगे ते तनूचे निवियोगे विरहे नवती. हे रवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता काय न मरत याही चित्ता युगांतून हे परी नेणो कैसे पैगा जे जडोनी गेले माझिया आंगा ते प्रयाणी चिया लगबगा न सांडिती माते. एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेची अंतःकरण युक्त योगी तव ये शब्द कुपीत केतळी नोडवेची अवधानाची अंजुळी ते नावे एक अर्जुन तये वेळी मागाची होता जेथ तद्ब्रह्म वाक्फळे ते जिये नानार्थ रसे रसाळे महका ते आहाती परिमळे भावाचेनी सहज कृपा मंदानिळे कृष्ण धुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची या खोळे अवचिते पडली तिये प्रेमा प्रमेयाची तहो कावळली की ब्रह्मरसाचा सागरी तुबु कळली मग तैसी चका बोळिली परमानंदे तेणे बरवेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेता ती गळाळे विस्मयामृताचे तिया सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गावाती वाकुलिया हृदयाचा जीवी गुतकुलिया होत आहाती ऐसे वरचलीची बरवा सुख जावो लागले फावा तव रसस्वादाची हावा लाहो केला झाकरी अनुमानाचे नी करतळे घेऊनी तिये वाक्य फळे प्रतिती मुखी एक वेळे घालू पाहिली तव विचाराची या रसना न दाटती परी हेतूचाही दशनी न फुटती ऐसे जाणोनी सुभद्रापती तुंबीचिना मग चमत्कारला म्हणे ये जळींची मा तारांगणे कैसा जकविलो असलगपणे अक्षराचेनी ये पदे नवती फडिया गगनाची आची घडिया येच आमुची मती बुडिया ठावन निघे वाचुनी जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पून किरीटी तिये पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा मग विनविले सुबटे हो हा होजी ये एकवाटे सातही पदे अनुच्छिष्टे नवले हाती ए रवी अवधानाचे नि वहिलेपणे नाना प्रमेयांचे उवाणे काय श्रवणाचे नि आंगणे बोलो लहाती परी तैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची जीवा विस्मयो झाला कानाचे नि गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहेना तव चमत्कारे अवधान ठकले देवींची अर्था चाडमज आहे ते सांगताही वेळू नसाहे म्हणून मी निरूपण लवला आहे की जो देवा ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्रावो दृष्टीसूनी देवीची माझी शिरवणी आरती आपली कैसी पुसती पाहे पाजाणीव भिडोची तरी लंघोने दिशीव एरवी कृष्ण हृदयासी केव देवो सरला अगा गुरु ते जै पुसावे तै येणे माने सावध होवावे हे एकची जाणे आवगे सव्यसाची आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञा हरीते बोलणे हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे तिये अवधान द्यावे गोठी बोलिजेल नीट मराठी जैसी कानाचे आधी दृष्टी उपेगा जाये बुद्धीची जिभा बोला सानचा कथा गाभा अक्षरांची आची भावा इंद्रिये जिती पहा मालतीचे केळे घराणासी कीर वाटले परिमळे वरी वरचली बरवा काह डोळे तुकिये नवती तैसे देशीयेची हवावा इंद्रिये करती राणीवा मग प्रमेयाची गावा लेसा जाईवे ऐसेनी नागरपणे बोलू ते निमे बोलणे ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा जे जरा व मरण यापासून मुक्त होण्याकरिता माझा आश्रय करून यत्न करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात. अर्जुना सहज विचार करून पाहिले
तर ज्या प्रयत्नाने जन्ममरणाची कथा संपते अशा प्रयत्नास ज्यांची इच्छा उत्पन्न करते, मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो. ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो. त्यावेळी कृतकृत्यतेने जग भरून जाते व ब्रह्माच्या सहज स्थितीची अनोळख फिटते. कर्माचे प्रयोजन संपते व मन नाहीसे होते. अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो त्याला असा अध्यात्माचा लाभ होतो. त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो. त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणतच नाही. तर हे 29 श्लोकावरच्या ओव्यांचा अर्थ झाला. आता 30वा श्लोक. जे अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ यासह मला जाणतात ते स्वस्थ चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाणकालीही मला जाणतात. अधिभूतासह म्हणजे शरीरासह मला परमात्म्याला अनुभवांच्या द्वारा यथार्थ जाणून ज्यांनी अधिदैवाला म्हणजे जीवाला आकलन केले, जाणले, ज्यास वरील ज्ञानाच्या बळाने अधियज्ञ जो मी तो अनुभवास येतो, ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुःखी होत नाहीत. सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली की मरणाऱ्या प्राण्यांची खळबळ उडते. ती पाहून न मरणाऱ्यांच्याही चित्ताला प्रलय काळ ओढवला काय असे वाटते. परंतु ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत कोण जाणे कसे होते ते. जे माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत ते अंतकालाच्या गडबडीत मला विसरतच नाहीत. सहज विचार करून पाहिले तर असे जे निपुण आहेत तेच माझ्या ठिकाणी स्थिर अंतःकरण झालेले योगी आहेत असे समज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलेल्या शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी ओंजळ प्राप्त झाली नाही. कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागेच होता. देवाच्या सांगण्याकडे अर्जुनाचे लक्ष नव्हते. त्या ठिकाणी ती ब्रह्माचे प्रतिपादन करणारी वाक्ये हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसाने भरलेली होती व ती अभिप्रायाच्या सुगंधाने दरवळली होती. जशी हे श्रीकृष्णरूप वृक्षाची वचनरूप फळे सहज कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या कानरूपी ओटीत अकस्मात पडली, ती वाक्यरूपी फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताची जणू काय बनवलेली असून ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच ती जणू काय परमानंदाने घोळलेली होती. त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते आश्चर्यरूपी अमृताचे गुटके घेऊ लागले. त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळे मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या हृदयाच्या जीवात गुदगुल्या होऊ लागल्या. याप्रमाणे त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचे अर्जुनास सुख अनुभवाला येऊ लागले. तो इतक्यात त्या फळांच्या रसाची रुची घेण्याच्या तीव्र इच्छेने त्वरा केली. ताबडतोब अनुमानाच्या तळहातात ती वाक्यफळे घेऊन अनुभवरूपी मुखात ती एकदम घालावयास अर्जुन पाहू लागला. तेव्हा विचाराच्या तोंडात ती फळे मावेनात. आणखी हेतूच्याही दातांनी ती फळे फुटेनात. म्हणजे भगवंताचा हेतू काय आहे हे त्याला कळेना. असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लाविना. मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्य म्हणजे पाण्यात पडलेले ताऱ्यांचे प्रतिबिंब होय. मी अक्षरांच्या सुलभपणाने नुसत्या अक्षरावरून कसा फसलो. ही खरोखर वाक्य नाही तर या आकाशाच्या घड्याच आहेत. तेथे आमच्या बुद्धीने किती जरी धडपड केली तरी तिला थांग लागत नाही. असे जर आहे तर मग ती वाक्य कळावयाची गोष्ट कशाला, असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली. मग अर्जुनाने विनंती केली की अहो देवा, ही सातही पदे ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, प्रयाणकाली योग्याने होणारे तुझे स्मरण एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक आहेत. सहज विचार करून पाहिले तर या 7 वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयांचा उलगडा वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल असे मला वाटले होते. पण देवा, हे तसे नव्हे. मी अक्षरांचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला आश्चर्य झाले. कानाच्या झरोक्या वाटे शब्दाचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच माझे लक्ष चमत्काराने चकित झाले. त्याचप्रमाणे अर्थाची मला इच्छा आहे. ती इच्छा किती आहे ते सांगताना जो वेळ लागेल तितका वेळ देखील विलंब सहन होत नाही. म्हणून अहो देवा, आपण त्यांचे निरूपण लवकर करावे. अशा रीतीने देवाने मागे काय सांगितले याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याचप्रमाणे आपली इच्छाही मध्ये शिरकावून अर्जुनाची प्रश्न करण्याची ही चतुराई कशी आहे पहा. तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करीत नाही. एरवी तो श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला. अहो, श्री गुरुला जेव्हा विचारावयाचे असेल त्यावेळी असे अवधान ठेवावे लागते. हे सर्व एक अर्जुनच जाणतो. आता त्या अर्जुनाचे खुबीदार प्रश्न करणे
व त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयास आवडल्यामुळे तो ते बोलणे कशा प्रेमाने सांगेल ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल. त्या निरूपणाकडे लक्ष द्यावे. जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो, तसे बुद्धीच्या जिभेने शब्दातील अर्थ न चाकता केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिय जगतील, इंद्रियांचे समाधान होईल. अहो, असे पहा की मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने चांगल्या वाटल्या, पण त्यांच्या वरच्या शोभेने डोळ्यांना आल्हाद वाटत नाही काय? त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिय राज्य करतील व मग सिद्धांताच्या गावाला त्या चांगल्या तयारीने जाता येईल. जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन, ते तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगत्. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आपण 7व्या अध्यायाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. 29 आणि 30 या श्लोकामध्ये आपल्या समोर जे आहे काही शब्द आहे या श्लोकांमध्ये, आणि ते शब्द कोणते तो म्हणे ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदिभूत, आदिदेव, आदियज्ञ आणि मृत्यूच्या समय जो आहे प्रयाणकाली जो आहे ते युगांना होणारे भगवंताचे स्मरण, अशा प्रकारचे 7 हे शब्द जे आहे हे भगवंतानी या ठिकाणी नवीनच आणलेले आहे. काही भाष्यकारांनी असंही म्हटलं आहे की हे शब्द त्यावेळेस आणायची आवश्यकता कदाचित नव्हती, पण दुसरे भाष्यकार असंही म्हणतात की त्यांनी आणले म्हणजे असं की ह्याचे उत्तर जे आहे ते पुढच्या अध्यायामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो, भगवान त्याचं उत्तर देतात. तर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की भाई जनकजन्य भाव, म्हणजे जे आहे ते एक त्याच्यामध्ये जशी एखादी ट्रेन असते आणि ट्रेनाला कसे डब्बे जोडलेले असतात, अशा प्रकारचं एक जे आहे हे 2 डब्बे जोडण्याकरता 7 आणि 8 हा अध्याय जोडण्याकरता जणू या ठिकाणी जे आहे ती ही साखळी आहे. आणि हे साखळीमध्ये हे शब्द आलेले आहे साखळीच्या निमित्ताने, आणि याचं उत्तर जे आहे ते पुढच्या ह्याच्यामध्ये भगवंत देणारे. कोणते शब्द येते तर म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म, सर्व कर्म म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय, आणि मृत्यू समय जे आहे जे भगवंताचं स्मरण होऊन त्याचं काय होतं याच्याबद्दलचं जे आहे स्पष्टीकरण आपल्याला पुढच्या अध्यायात मिळेल. पण ह्या शब्दांना घेऊनच या ठिकाणी जे आहे ते भाष्यकारांनी भाष्य केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तर या ठिकाणी जे आहे ते एक साहित्याची उधळण ज्याला म्हणतो, साहित्य सृष्टीमध्ये आपण आता अशी म्हणूया अलंकारिक भाषा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आणि ज्याला साहित्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याला ह्या सर्व याच्यामध्ये जे आहे ते ओव्यांमध्ये त्याला सुद्धा आनंद या ठिकाणी येईल. तर आपण आता पहिले सरळ ओव्या पाहणार आहोत. 29 आणि 30 म्हणजे 29वा श्लोक आहे. जरामरण मोक्षाय मामाश्रितेतन दिये आणि ते ब्रह्म तद्विदु कृष्णम अध्यात्मम कर्मचखिलम. म्हणजे जे आहे ते म्हातारपण आणि मृत्यूपासून जर मुक्ती हवी असेल तर भगवंत म्हणतात की माझा आश्रय घे, आश्रय घ्यायचा प्रयत्न कर. आणि असं जो प्रयत्न करतो ते साधक काय होतात म्हणजे ते ब्रह्म तद्विदु, म्हणजे ते ब्रह्माला जाणतात असं. आणि काय काय जाणतात तर म्हणे अध्यात्मही जाणतात, सर्व अध्यात्म जाणतात, संपूर्ण अध्यात्म जाणतात, कृष्णम अध्यात्म, आणि कर्मचाखिलम म्हणजे सर्व कर्माला सुद्धा ते जाणतात. अशा प्रकारचा जो आहे तो 29वा श्लोक आहे.
आणि जसं मी सांगितलं की ह्याच्यातले 3 शब्द जे आहे इथे आलेले आहे, ब्रह्म, अध्यात्म आणि सर्व कर्म. जे पुढच्या याच्यामध्ये 8व्यामध्ये जातील. आणि नंतर 30वा जो श्लोक आहे तो साधे भूतादि दैवमा साधी यज्ञम याचे विदू प्रयाण काले पिचमान ते विदुयुक्त चेतसा. आणि याच्यामध्ये स अधिभूत आणि स अधिदैव आणि स अधियज्ञ हे ते जाणतात. पण प्रयाण कालेची कोण जाणतात म्हणजे जे मृत्यू समयी जे आहे ते भगवंताचं स्मरण करतात, ते जे आहे ते सर्व मृत्यू समयी जे साधक भगवंताचं स्मरण करतात आणि भगवंताला जे आहे ते भगवंताशी युक्त चेतसा युक्त असतात, ते सर्व हे जाणतात. आणि याचा अर्थ असाही आहे या ठिकाणी की जेव्हा यांनी हे सर्व शब्द या ठिकाणी टाकलेले आहे, तर सुरुवातीला जसं भगवंतांनी म्हटलं होतं, सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी तुम्हाला जे आहे ते ज्ञानासहित विज्ञान सांगेन आणि समग्र रूप माझं काय आहे, व्यापक रूप माझं काय आहे हे मी सांगेन. तर हे खरं म्हणजे भगवंताचं व्यापक स्वरूपच आहे. हे सर्व शब्द जे आहे ते काय दाखवतात आपल्याला, म्हणजे भगवंताचं ते व्यापक स्वरूप दाखवतात. आणि भगवंताचं व्यापक स्वरूप दाखवतात. पण भगवंतांनी सुरुवातीला जे आहे ते आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे की विज्ञान आणि ज्ञान आणि विज्ञानासहित मी तुम्हाला जे आहे ते सांगतो. आणि दुसरं त्यांनी म्हटलं होतं की असंशयम समग्रम मा यथा न्याससिद्ध शृणु. म्हणजे समग्रम हा जो शब्द या ठिकाणी आलाय पहिल्या श्लोकामध्ये, त्याचं एक प्रकारे तो उपक्रम आहे. हा आता उपसंवाद आहे की समग्र म्हणजे भगवंत काय, व्यापक भगवंत म्हणजे काय, समग्र म्हणजे व्यापक आणि व्यापक भगवंत काय आहे हे या शब्दांमधून जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कळतं. तर आपण ओव्यांवर जाणार आहोत, कारण की आपण पहिले पाहिलेले आहे सर्व ओव्या ज्या आहेत त्या साधी भूतादि दैवमम सारी यज्ञ याचे वधू. 30वा जो हा श्लोक आहे त्याचं आपण जे आहे ते ओव्या पाहिलेलं आहे, पण तरी पण क्विकली पाहून घेऊ, म्हणजे जे आहे ते आपल्याला हे पुढे त्याचा संदर्भाने जाता येईल. आणि त्यांनी म्हटलंय की जीही साधी भूता माते प्रतिदीचे निहाते धरुनी आधी दैवाते शिवतलेगा. म्हणजे ज्यांनी भूतासहित मला आत्मभावाच्या हाताला धरून जीवात मला स्पर्श केले, असं त्यांनी अर्थ केला. त्याचा अर्थ काय याचा, तर म्हणे जे आहे ते मला जे आहे ते त्यांनी परमात्म्याचा अनुभव दिला. परमात्म्याचा अनुभव देऊन काय केलं, तर म्हणे आदिभूत काय आहे आणि आदिदैव काय आहे हे मला त्या ठिकाणी सांगितलं गेलं, असं त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणजे हा विचार म्हणजे परमात्माचा जो विचार आहे, हा विचार कशा प्रकारचा आहे, म्हणजे आपल्या शरीरासह मी भगवंत कसा आहे, आपल्या शरीरासह मी भगवंत कसा आहे ह्याच्याबद्दलचा तो विचार आहे की मी कोण, हा विचार आहे. आणि हा विचाराचा जो अनुभव आहे, त्या अनुभवामध्ये काय होतं, ह्या विचाराच्या अनुभवामध्ये की मी कोण, ह्या अनुभवामध्ये आम्हाला त्याचं समग्र रूप समजण्यात येतं. म्हणजे सर्वदूरच भगवंत आहे, आणखीन काही त्याच्याशिवाय नाहीये. अशा प्रकारचा या ठिकाणी जो आहे तो प्रतीचे हाते म्हणजे आत्मानुभवाच्या हाताला धरून त्यांनी काय केलं, तर म्हणजे जड आणि चैतन्य याचा मला जे आहे ते अनुभव करून दिला. पुढे की जया जाणीवेचे वेगे मी अयज्ञ दृष्टी टिके. म्हणजे त्याच जाणीवेमुळे ते तनुचेनी वियोगे विरिये नव्हे. म्हणजे ह्याच जाणीवेमुळे काय झालं, परब्रह्माची मी जाणीव आहे त्याच्यामध्ये काय होतं की म्हणजे जो अधियज्ञ आहे, आणि अधियज्ञ म्हणजे काय की सर्वदूर परमात्म तत्व आहे, त्याचं जे आहे ते मला कळतं. म्हणजे शरीराशी माझा वियोग होतो. आत्ताशी काय की आमचं शरीराशी योग आहे, शरीर मी आहे, माझं शरीर आहे, अशा प्रकारचा जो भाव आहे या ठिकाणी, त्याच्यात तो भाव काय होतो, तो म्हणे तो मी शरीर नाही, मी आत्मतत्व आहे, मी भगवंत आहे. तर हा जो सर्वदूर भगवंत आणि तोच भगवंत सर्वदूर आहे, म्हणजे नुसतं स्वतःबद्दल नाहीये, म्हणून व्यापकता आहे त्याच्यामध्ये आलेली. आणि अशी जर व्यापकता आली की मी सर्वदूर आहे, मग शरीराशी आमचा संबंध काय होतो, किंवा शरीराशी आमचा संबंध जो आहे तो बिघडतो, म्हणजे दूर होतो. शरीर मी नाही असं आम्हाला समजतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे जेव्हा शरीराचा वियोग होण्याची वेळ येते, म्हणजे जेव्हा मृत्यू येतो, त्यावेळेस मग त्याचा क्लेश जो आहे तो होत नाही. म्हणजे शरीर वियोगाने होणाऱ्या दुःख स्थितीचे जे आहे ते दुःख स्थिती होणार नाही. आणि त्याचं वर्णन त्यांनी पुढे दिलंय
एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खळाडता, काय न मरता याही चित्ता युगांत नो. म्हणजे सहज जर विचार केला तर आयुष्याची दोरी जेव्हा तुटायला जाते तेव्हा मला खूप कष्ट होतात. पण जो भगवंताशी एकरूप झालेला आहे पहिल्यापासून, ज्याने देह जो आहे तो मी देह नाही आणि मी भगवंत स्वरूप आहे असा ज्याने निश्चय केलेला आहे, ज्याला अनुभव त्याचा आलेला आहे, त्याला काय होतं म्हणजे त्याला मग त्यावेळेस जे आहे ते फळबळ होत नाही त्याची. तो जायला तयार असतो, कारण की त्याला माहिती आहे की देह मी नाही, जो जाणारा आहे तो मी नाही, तर म्हणून त्याची खळबळ होत नाही. पाहणारा भलेही जो आहे तो त्याला असं वाटेल की हे काय चाललंय, त्याला असं वाटेल की प्रलय का आलाय का, पाहणाऱ्याला वाटेल. तर असं का होतं, तर कारण की भगवंताशी एकरूप झाल्यानंतर कर्मविपाकाचा जो सिद्धांत आहे काय की अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे जे कर्मविपाकाचा जो सिद्धांत आहे त्याच्यातनं ह्याच्यातनंच आम्हाला पुनर्जन्म येतो, ह्याच्यातच आम्हाला आयुष्य येतं, ह्याच्यातनंच आम्हाला भोग येतात. कशातनं? अस्मिता, अविद्या, राग, द्वेष, अभिनिवेश ठेवले की. मग हे जर नाही ठेवले आम्ही तर मग काय होतं, तर म्हणे जे आहे ते आम्ही भगवंत स्वरूप जर झालो तर म्हणे मग जे आहे ते आम्हाला त्याचा मग त्रास होत नाही. तर परिनेणू कैसे पेगा, म्हणजे परी न कळे कैसे, जे जडोनी गेले माझ्या अंगा, म्हणजे जे एकरूप झाले माझ्या स्वरूपात. भगवंत म्हणतात या ठिकाणी की भगवंताशी जो एक स्वरूप झाला ते प्रयाणीची या लगबगा न सांडितीचे माते, म्हणजे ते मृत्यू समय काय होतात त्यांना व्याकुळता येत नाही. म्हणजे ज्ञानी लोक जे आहे, जे स्वरूपाला प्राप्त झालेले आहे, ज्यांना भगवंत मिळालेला आहे, भगवंत स्वरूप जे झालेलं आहे, जे भगवंताशी एकरूप होऊन गेलेले आहे, ते अंतकाळच्या धांदलीतही भगवंताचं स्वरूप ते सोडत नाही. आणि प्रयाणकाळी जरी दुःखकारक स्थिती होत असली तरी जो आहे ते दुःखी होत नाही, शांत आणि स्वस्थ कसे ते राहतात त्याबद्दल कळत नाही असं. तर पुढे आणखीन एरवी तरी जाणं ऐसे जे निपुण, त्याची अंतःकरण युक्ती होती. सहजच विचार करून जर पाहिलं तर आपले जे ह्या लोकांनाच त्यांनी निपुण म्हटलेलं आहे. ह्याच लोकांना त्यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे की अरे हे जे आहे हेच खरे साधक, जे भगवंताचं स्वरूप समजून घेतात तेच खरी साधक, ते स्थिर अंतःकरणी योगी असं त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की त्याची अंतःकरण युक्त योगी. स्थिर अंतःकरण ह्या योगांचं आहे. आणि ही त्यांना शक्ती कशी प्राप्त होते, त्यामुळे जे आहे ते भगवंताचं बुद्धिमान, म्हणजे जे आहे ते इतके बुद्धिमान असतात की ते जे आहे ते भगवंताबद्दलचं स्वस्वरूप पहिलेच आपलं साधन करून जे आहे त्याला समजून घेतात. आणि म्हणून असं जो आपल्या कर्मविपाकाचा परिहार करतो, जो कर्मातून बाहेर निघतो, जो देहातून बाहेर निघतो की देह मी नाही समजतो, त्यामुळे तोच निपुण आहे, तोच शहाणा आहे. तव ये शब्द कुपी ते तळी नोडवी नोडवी नोडवेची अवधानाची उंजळी, जे नाविक अर्जुन तये वेळी मायाची होता. आता या ठिकाणी काय सांगितलंय त्यांनी की अर्जुनाने हे जे सर्व प्रश्न आहे कोणते, ब्रह्म, अध्यात्म, सर्व कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, प्रयाणकाळी, भगवंताचं स्मरण वगैरे हे जे शब्द आहे ह्याच्याबद्दल जेव्हा भगवंतानी त्याला त्याचं स्पष्टीकरण केलं तर त्यावेळेस काय झालं, तर म्हणे ते जे अर्जुन त्यावेळेस जो आहे त्याला अवधान रूपी ओंजळ प्राप्त झाली नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस अर्जुन जो आहे तो मागे राहिला. कशाच्या मागे राहिला, म्हणजे भगवंत जे सांगत होते ते अर्जुनाला एकदम समजलं नाही असं त्याला म्हणायचं. मग असं का झालं, तर म्हणजे त्यावेळेस जो आहे तो असंही भाष्यकारांनी लिहिलेलं आहे, गुलाबराव महाराजांनी असं लिहिलंय की तो इतका भावनात्मक होऊन गेला होता की भगवंत काय म्हणतात ते त्यावेळेस त्याच्या एकदम लक्षात आलं नाही, त्यांच्या शब्दाकडे लक्ष राहिलं नाही. पण असं ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की श्रीकृष्णाने सांगितलेली ही जी शब्दरूपी ओंजळ जी आहे, ते ह्या म्हणजे शब्दरूपी ही जी मूठ आहे असं म्हणूया आपण, तर ओंजळ म्हणजे अवधान रूपी ओंजळ, म्हणजे कानाची ओंजळ त्यावेळेस त्यांना मिळाली नाही. अर्जुन थोडासा मागे राहिला असं ते म्हणतात. म्हणजे अलंकारिक भाषेमध्ये असं सर्व ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी प्रकट करतात आहे. एखाद्याने एखाद्या पात्रातून काही महत्वाची वस्तू एखाद्याच्या हातात ओतावी आणि ती ओढताना नेमकी त्याची ओंजळ चुकावी
आणि ती पदार्थाखाली नेमकी येऊ नये तशा प्रकारचा ह्या ठिकाणी जो आहे तो प्रकार झाला असं म्हणतात. म्हणजे कुपी म्हणजे काय तर म्हणे अर्जुनाचा अवधान श्रवण रूपी जे आहे ते ओंजळीत घातली. कुपी म्हणजे बॉटली, बोतल. कुपी म्हणजे त्याची मुठ म्हणा तुम्ही, की त्याच्यातनं जे आहे एखादी वस्तू आपण जेव्हा उचलून कुणाला देतो आपल्या मुठीत भरतो आणि त्याला देतो तशा प्रकारचं. तर अर्जुनाची ओंजळ रूपी जी आहे ती अवधान रूपी ओंजळ त्या शब्दाखाली आली नाही असं म्हणायचं. तर अभिप्राय आहे की अर्जुनाच्या कानात ते शब्द शिरले पण त्याचा अर्थ त्याला जो आहे तो कळला नाही. त्या ठिकाणी अर्जुन काही सामान्य श्रोता नव्हता. देवरूपी महाराजांनी या ठिकाणी लिहिलंय की तो काही सामान्य श्रोता नव्हता, तो विशेषच होता. श्रोता जो आहे तो असं मागे पडणारा तो नव्हता. पण ह्या ठिकाणी जो आहे तो कदाचित भावनात्मक त्या ठिकाणी त्याला भावना उत्पन्न झाल्यामुळे कदाचित तसं झालं असेल. पण त्या ठिकाणी म्हणजे काय होतं की म्हणजे एखाद्याला जर आपण काही बोलतोय आणि समजलं नाही तर म्हणजे तो आळस असेल, तो उपेक्षा करत असेल, ते विषयाचं काठिण्य असेल, त्याला ऐकून नसेल आलं, तो विषय अज्ञात असेल, त्याला इंटरेस्ट नसेल किंवा वक्तृत्वाविषयी अश्रद्धा असेल, अशा प्रकारचं जे कारण आहे त्याच्यामुळे एखाद्याला समजत नाही की मी काय बोलतोय, कोणी काय बोलतोय. तर असं काही अर्जुनाच्या ठिकाणी नव्हतं असं या ठिकाणी लिहिलं. अर्जुनाच्या ठिकाणी फक्त एवढंच आहे की त्याला ते कळलं नाही, कदाचित भावना उचंबळल्या, तो त्याच्यामध्ये शब्द जे आहे ते मिस झाले. जेथं तदब्रह्म वाक्य फळे जे नानार्थ रसे रसाळे बहकते आहाती परिमळे भावाचे. म्हणजे ही ब्रह्म सांगणारी वाक्य होती, ही जणू काही फळं होती, ही वाक्य फळं होती ही जणू, आणि ही अर्थरूपी रसाने रसभरीत होती आणि ती अभिप्रायाच्या सुगंधाने दरवळत होती. अशा प्रकारचा या ठिकाणी त्याचा अर्थ आहे की ब्रह्मवाक्य रूपी फळे नाना अर्थाने रसाळे आणि दरवळली आहाती सुगंधे भावाचिनी, भक्तीच्या सुगंधाने ते सर्व दरवळलेलं होतं असं. म्हणजे अनेक अर्थ असं नसून त्या ठिकाणी ब्रह्माचंच फक्त जे आहे ते परिपूर्ण असा अर्थ त्या ठिकाणी होता की ब्रह्म म्हणजे काय. आणि अशा अर्थरूपी रसाने भरलेली, शब्दाला वाक्याला काहीतरी अर्थ असतो पण तो रसाळ व मधुर अशा प्रकारचा जो आहे तो अभिप्राय निघणे योग्य असते. अर्थ बोलाची वाट पाहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय त्याच्यामध्ये, आणि मग अभिप्राय जो आहे तो आपल्याला समजतो आणि मग तो भावाचा फुलेरा होत जाय. पहा तर कशा प्रकारचे शब्द आहे, सर्व अलंकारिक शब्द आहे. कदाचित मी थोडस त्याच्यातनं ते शब्द परत म्हणजे या ठिकाणी ते जर वाचले नाही तर मग कदाचित आनंद त्या ठिकाणी निर्माण होणार नाही की जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांचे जे शब्द आहे तेच जर आपण ऐकले, वाचले, ऐकले तर कदाचित जे आहे ते आपल्याला त्याचा अभिप्राय कळेल आणि त्यात आनंद रस त्या ठिकाणी उत्पन्न होईल. म्हणजे तो गूढ तात्पर्य जो आहे तो त्यातून येईल. तर अभिप्राय जो आहे या शब्दांचा हाच वाक्यरूपी फळाचा सुगंध असतो. सहज कृपा मंदा निळे श्रीकृष्ण दुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची कोळे अवचिती पडली. म्हणजे सहज कृपेच्या मंद झुळकेमुळे कृष्ण वृक्षाची वचन फळे म्हणजे जे आहे त्यांच्या कृपेमुळे काय झालं, भगवंताच्या कृपेमुळे जे आहे ते भगवंताचे जे आहे ते शब्द निघाले, फळरूप शब्द त्या ठिकाणी निघाले. आणि अर्जुन श्रवणाची एक खोळे म्हणजे अर्जुनाच्या कानामध्ये अवचित पडली, ती जे आहे ते भगवंताची शब्द जे आहे ते अर्जुनाच्या कानात अवचित गेलं. तशी श्रीकृष्ण रूपी वृक्षाची वचन रूपे फुळे ती कशी पडली तर म्हणजे सहज कृपा रूपी मंद वाराने पडली. म्हणजे त्या ठिकाणी सोसाट्याचा वारा नव्हता, कारण सोसाट्याचा वारा असता तर मग ते फळ दुसरी दूर गेलं असतं, त्याच्या कानात नसतं गेलं, असंही भाष्यकारांनी या ठिकाणी लिहिलं. म्हणून त्यांनी या ठिकाणी लिहिलंय की मंद वाऱ्याने अर्जुनाच्या कानरूपी ओटीत अकस्मात पडली, अर्जुन श्रवणाची या खोळे अवचित पडली. कृपा मंदा निळे असा शब्द त्या ठिकाणी प्रयोग केलेला आहे. दुसरं असं की तिये प्रमेयाची हो का वळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळली मग तैसेची का घोळली परमानंदे. म्हणजे ही वाक्यरूपी फळे ही कशी आहे, ही वाक्यरूपी फळे तर म्हणजे सिद्धांत रूपी वाक्य आहे. अहम ब्रह्मास्मी जसं आपल्याला माहिती सिद्धांत रूपी वाक्य, तत्वमसी हे सिद्धांत रूपी वाक्य आहे. तशाच प्रकारचं भगवंताचं बोलणं जे आहे ते अर्जुनाशी जे आहे ते सिद्धांत रूपी वाक्यासारखंच होतं. ते सर्व सिद्धांतच अर्जुन ज्या आपल्या भगवान श्रीकृष्ण जे आहे ते अर्जुनाला सांगत होता. आणि मग ती ब्रह्मरसाच्या सागरात बुडवून आणि तशीच ती जणू काय
परमानंदाने घोळलेली आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे जे आहे ती मग तैसीच का घोळली परमानंदे, परमानंदामध्ये घोळलेली अशी सिद्धांताची वाक्य ब्रह्मरसामध्ये जे आहे ते बुडवून आणि भगवंत जे आहे ते अर्जुनाला त्या ठिकाणी देत होते. त्याचा अर्थ जो आहे तो अशा प्रकारचा केलाय की आम्हाला 3 शब्द माहिती अध्यात्मामध्ये, की प्रमेय म्हणजे सिद्धांत आणि प्रमाण म्हणजे त्या सिद्धांताला सिद्ध करायचं शब्द, आणि एकदा ते सिद्ध झालं की त्याला म्हणतात प्रमा म्हणजे ज्ञान. तर काय म्हणजे की ज्ञाता नेय ज्ञान तशा प्रकारचं हे आहे की ज्ञान या शब्दापेक्षा प्रमा शब्द महत्वाचा. म्हणजे भगवंतानी अर्जुनाला काही सांगितलं सिद्धांत म्हणजे अर्जुनाला ज्ञान झालं. म्हणजे असं नाही म्हणायचं अध्यात्मामध्ये. अध्यात्मामध्ये म्हणायचं की ज्ञान झाल्याच्या ऐवजी प्रमा ज्ञान झालं असं म्हणायचं. प्रमा ज्ञान का म्हटलं त्यांनी, ही जी एखाद्या वेळेस एखाद्या मनुष्याने एखाद्याला सांगितलं तर ते शब्द जे आहे ते असं होऊ शकतं की त्याला त्याच मिसअंडरस्टँडिंग असेल, म्हणजे त्याचं भ्रमज्ञान असेल, त्याचं स्मृती ज्ञान असेल, तो कुठेतरी चुकत असेल. मग त्याला तुम्ही फक्त त्यांनी सांगितलं आम्ही ऐकलं आम्हाला ज्ञान झालं असं तुम्ही म्हणू शकता. पण भगवंताचे जे शब्द आहे, जे श्रुतीचे शब्द आहे, जे उपनिषदाचे शब्द आहे, त्यांना जे आहे त्यांनी म्हटलं की नाही, त्यांनी जर ज्ञान झालं मग ते प्रमाज्ञान त्याला म्हणजे सिद्धांताचंच ज्ञान होतं, म्हणजे ते यथार्थ ज्ञान होतं असं त्यांना म्हणायचं. तर असं यथार्थ ज्ञान अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाने होत होतं. म्हणजे प्रमाण जर आपण असं म्हटलं की प्रमाण काय काय आहे, तर म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे. अनुमान प्रमाण म्हणजे असं की एखादा धूर दिसला दूर डोंगरावर तर आपण म्हणतो की तिथे जे आहे ते अग्नी असला पाहिजे, अशा प्रकारचे ते प्रमाण आहे. उपमान, काही उपमा देतो, उपमा आपण नेहमीच यूज करतो समजवाय करता. शब्द प्रमाण पण आहे, शब्दाने सांगतो. अर्थापत्ती, अनुपलब्धी, अशा प्रकारचे हे जे आहे न्यायशास्त्रामध्ये जे आहे ते दिलेलं आहे. त्यांनी प्रमाणाचं जे आहे ते वर्णन केलेलं आहे. आणि शब्द प्रमाणामध्ये सुद्धा कोणत्याही शब्दाला प्रमाण म्हणता येत नाही, जसं आता वरती सांगितलं. ते भगवंताचेच शब्द असले पाहिजे आणि श्रुतीचे शब्द असले पाहिजे, नाहीतर मग इतर शब्द जे असतील त्याच्यामध्ये दोष असू शकतात. तर त्याला ते म्हणतात की म्हणे शास्त्रामध्ये भगवंत शास्त्रात आप्तवाक्य प्रमाण असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे आहे की जो बोलणारा आहे, आप्तवाक्य प्रमाणाबद्दल त्यांनी असं म्हटलंय की वेदवाक्य संत वचन हे यथार्थ असतं. कारण संतांमध्ये भ्रम नसतो, संतांच्या वचनामध्ये. वेदाच्या वचनामध्ये भ्रम नाही. म्हणून हे वाक्य कशी येतं आणि ही जी आहे ही सत्य आणि हितप्रत बोलणारी आहे. आणि भगवंताला त्यांनी असं म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी की वेदातेही पढविता आद्य गुरु तू. श्रीकृष्णांना असं म्हटलं तू वेदांनाच तर शिकवतो, तू आद्य गुरु आहे. तुझी वाक्य जी आहे कशी, तर म्हणजे ही प्रमाज्ञान ह्यानी होणारच, प्रमाणभूतच आहे असं. तर ही ब्रह्मप्रतिपादन करणारी वाक्ये ते ब्रह्म प्रत्यक्ष अनुमानादी अन्य कोणत्याही प्रमाणाने जाणले जात नाही. ब्रह्म जे आहे ते कोणत्याही आणखीन प्रमाणाने जाणले जात नाही. कोणत्या प्रमाणे ते जाणले जातं, फक्त जे आहे भगवंताचे शब्द प्रमाणच त्याला बोध करतात. भगवंताचे शब्द प्रमाणच जे आहे ते ब्रह्माबद्दलचा बोध या ठिकाणी. तो उपनिषद वाक्य, भगवत वाक्य आणि संत वाक्य हे कसे आहेत, म्हणजे हे आध्यात्मिक तत्वाचं ज्ञान यांनी होतं. हे जे आहे हेच फक्त पाहावं, आणखी इतर काही पाहू नये असं त्यांना म्हणायचंय. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हणून दिलं या ठिकाणी. वापरत अलंकारिक भाषा या ठिकाणी त्यांनी हे केली की म्हणजे ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, म्हणजे की जणू काही अक्षरच नव्हती. भगवान कृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद जे चाललेला होता, तर म्हणजे ते ब्रह्म साम्राज्य दीपिका त्यांनी म्हटलेलं आहे, ती अक्षरे नव्हती ते. अर्जुना लागी चित कलिका उजळली या श्रीकृष्णे. अर्जुनाची कलिका ज्यांनी उजळली गेली, श्रीकृष्णाने जी उजळली, तर म्हणजे ती अक्षरे होती का. तेणे बर्वेपण निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेता ती गळाळे विस्मयामृताचे. आता हे सर्व अलंकारिक भाषा या ठिकाणी आहे, म्हणून थोडंसं लक्ष ठेवूनच जे आहे आपल्याला ऐकावं लागेल, म्हणजे जे आहे ते वाचावं लागेल. की त्या शुद्ध निर्मळ फळामुळे तेणे बर्वेपण निर्मळे, निर्मळ म्हणजे शुद्ध फळ, शुद्ध निर्मळ. आणि अर्जुना उन्मेषाचे डोळे म्हणजे अर्जुनाला जे आहे ते ज्ञानाचा आनंद त्या ठिकाणी. आणि घेता ती गळाले म्हणजे तो गुटके घेत होता विस्मयामृताचे.
म्हणजे काय की या ठिकाणी त्याला ऐकून हे सर्व एकदम आनंद झाला. हे सर्व भगवान श्रीकृष्णाचं वाक्य ऐकून, वाक्यरूपी फळ ऐकून त्याला खूप आनंद झाला. आणि ते आनंद जे आहे ते त्या आनंदामध्ये काय झालं तर म्हणे तो बुटके विस्मयामृत आहे. त्याला आश्चर्य झालं. आश्चर्याने तो जो आहे तो त्या ठिकाणी आश्चर्य झाल्यामुळे जे आहे त्याला आश्चर्यरूपी अमृताचे गुटके घेऊ लागला. म्हणजे एक तर आहे की आनंद झाला आणि एक आहे काय तर म्हणे त्याला विस्मय झाला, आश्चर्य झालं. म्हणजे मिनिंग ऑफ द मिनिंग असं एक पुस्तक आहे, असं बेलसरांनी श्री गुरु बेलसरांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की तुम्ही एखादा पॅरेग्राफ वाचा आणि तो परत परत वाचा. आणि जेव्हा तुम्ही परत 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 वाचाल त्याला ते एक वेळ अशी येईल की तुम्हाला त्यातनं जे आहे ते आनंद निर्माण होईल. जसं आपल्या ज्ञानेश्वरीच्या या शब्दांमधून आनंद निर्माण होतोय तसा तो आनंद आपल्याला निर्माण होईल. आणि नुसतंच आनंद निर्माण होणार नाही, त्यामुळे आश्चर्य सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होईल. तर आनंद आणि आश्चर्य अशा भावांमध्ये जो आहे तो या ठिकाणी अर्जुन त्या ठिकाणी होता. आणि ब्रह्म कसं आहे तर म्हणजे रसोबे सहा, जे आनंद स्वरूपच आहे ब्रह्माचं जे आहे ते ब्रह्माचा अनुभव. तर तिया सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गा वाये वाकुलिया आणि हृदयाचा जीवी गुदकुलिया होता हाती. म्हणजे त्यांनी अशी त्याची स्थिती झाली, त्या सुखसंपत्ती मिळाल्या आणि मग स्वर्गाला सुद्धा अर्जुन दाववी वाकुल्या आणि हृदयाचा जीवी गुदकुलिया म्हणजे गुदगुद्या झाल्या त्याला. म्हणजे तो जो आहे तो स्वर्गावला सुद्धा तो तुच्छ मानू लागला. स्वर्गाला सुद्धा म्हणाला की अरे वेडावला तो की अरे स्वर्ग सुद्धा जे आहे ते आम्हाला काय तुच्छ आहे. अशा त्या गुदगुल्या त्या ठिकाणी त्याला होत होत्या. आणि ऐसे वरचिलीची बरवा सुख जावं लागले फावा तव रसस्वादाची हवा लाहो केला. म्हणजे असं वरचिलीच्या बरोबर म्हणजे वरवरच्या सौंदर्यास सुख जावं लागले फावा म्हणजे सुख उत्तम झाले त्याला. तव रसस्वादाची हवा म्हणजे रसस्वादाची हाव आणि लाहो केला म्हणजे त्यांनी काय केलं या ठिकाणी की त्या फळाच्या बाह्य सौंदर्यामुळेच, म्हणजे ते फळाचं वाक्यरूपी जी फळं होती त्याचा अर्थ त्याला अजून कळलेला नाही, पण त्या वाक्यरूपी फळाचं सौंदर्य इतकं इतकं होतं की ते सौंदर्य पाहूनच त्याला जे आहे ते डोळ्यांना त्याचा सुखानुभव आला. आणि तो डोळ्यांना जो सुखानुभव आला आणि त्या फळांच्या रसाची रुची घेण्याची त्याला तळमळ सारखी लागली, त्याची इच्छा तीव्र झाली. आणि तो भगवान श्रीकृष्णाला म्हणाला की अरे लवकर लवकर करा, लाहो केला म्हणजे त्वरा करा, काय आहे तुम्ही सांगता आहे इतकं सुंदर आहे, इतकं मला जे आहे सुख सुख देत आहे ही वाक्यरूपी फळं, तर त्या फळांचा आता मी चाखाया करता म्हणून जे आहे ते आता उद्युत झालेलो आहे. झडकरी अनुमाना चैनी करतळे घेऊनी तिये वाक्य फळे प्रतिती मुखी एके वेळे घालू पाहती. आणि तो जो वाक्य फळे होती ती ताबडतोब जे आहे त्यांनी काय केलं, अनुभवरूपी मुखा म्हणजे त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न केला, म्हणजे अर्थ समजायचा प्रयत्न केला. आणि त्या ठिकाणी काय म्हटलंय की ही वाक्य फळे त्यांनी अनुभवरूपी मुखात अर्जुन एकदम घालायचा प्रयत्न करू लागला. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ काय असावा, बुद्धीने तू त्याचा विचार करू लागला, काय असेल बरं याचा अर्थ. अर्थाचे नीट आकलन त्याला झालं नाही. प्रतिती मुखे एके वेळी घालू पाहिली म्हणजे तो करत होता, ते तोंडात घालत होता, जणू काही एखादं फळ आपण तोंडात घालावं आणि ते बरोबर जात नसेल किंवा तुटत नसेल, काहीतरी होत असेल तर त्याला अजून समजण्यात नाही आलं. तव विचाराची या रचना न दाटती, तव विचारण्याची जी हे आहे म्हणजे ते फळे जी आहे ते हे विचार जे आहे ते मावत नव्हते असं म्हटलंय. म्हणजे वाक्य फळे तोंडात मावत नव्हती असं, पण हेतूच्या दर्शनीने न फुटत आणि ती दातांनी फुटतही नव्हती. म्हणजे एखादं फळ घ्यावं ते दातांनी तुटत नसेल, ऐसे जाणूनही समुद्रापती चुंबी चिना. म्हणजे मग त्यांनी असं पाहिलं की हे तर फार कडक आहे, त्याला आम्ही खाऊच शकत नाही. त्यामुळे मग त्यांनी त्या ओठाला लावायचा प्रयत्नच केला नाही, त्यांनी खायचाच प्रयत्न केला. म्हणजे विचाराच्या तोंडात तेव्हा ती फळे मावेना, शिवाय हेतूच्या दाताने ती फळे फुटेनात असे जाणून फळे अर्जुन तोंडास लावू लागला. म्हणजे काय होतो की बुद्धिमानास प्रथम आपल्या बुद्धीवर विश्वास असतो आणि बुद्धीने त्या प्रमेयाचे आकलन करण्याचा तो प्रयत्न करतो, तो पाहतो, तर्क लावतो त्या ठिकाणी. आणि ती फळे अशी कठीण होती की अनेक तर्क त्या ठिकाणी जे आहे ते त्याला लागू नाही शकले की हे म्हणतात काय.
म्हणजे अनुमानानेही त्या शब्दाच्या अर्थाचा बोध होत नव्हता, म्हणून तो फळे जे आहे ते ओठाला लावत. म्हणजे वाक्याचा अर्थाचा समर्पक बोध त्यास त्याने आपल्या बुद्धीचा पुष्कळ प्रयत्न करूनही होत नव्हता, असं त्यांनी म्हटलं. मग चमत्कारला म्हणे, ये जळीची मा तारांगणे कैसे झुकविलो असं असलगपणे अक्षराचेनी. म्हणजे त्याला असं चमत्कार वाटला की अरे मला हे समजत का नाहीये, ही वाक्यरूपी फळ मला माझ्या ह्याच्यात जे आहे ते तोंडात जात नाही, म्हणजे माझ्या अनुभवात का येत नाही, मला याचा अर्थ का कळत नाही, माझ्या बुद्धीला काय झालं. जणू काही एखादं असं असतं की ताऱ्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये असतं ना, आम्ही प्रतिबिंब पकडायला जातो, तसं काही या ठिकाणी आहे का, की चमत्कारला म्हणे हा काय चमत्कार आहे म्हणे या ठिकाणी. ये जळीची मा तारांगणे, ही तर जलामधली तारांगणे आहे की काय, की तारेचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडावं आणि आम्ही त्या तारं समजून त्याला पकडायला जावं, तशा प्रकारचं काही होत आहे का. कैसा झकविलो असलगपणे, म्हणजे मी कसा फसलो सुलभपणे सहजपणे, मी कसा फसलो याच्यामध्ये, या अक्षराचे, या अक्षरांमध्ये मी कसा फसलो, कसा बोललो, की मला ते का तर्क, आपला अनुमान, आपली बुद्धी, आपले विचार याचा काही त्या ठिकाणी अर्थ मिळत नाहीये, याच्यामुळे अर्थज्ञान होत नाही, याचा त्याला चमत्कार वाटला या ठिकाणी. म्हणजे माझ्या बुद्धीला, माझ्या विचाराला, माझ्या अनुभवालाही अर्थ कळत नाही, असं ते लिहिलंय. म्हणजे बुद्धीचा काही उपयोग होत नाही असं त्याला आश्चर्य वाटायला लागलं, की माझी बुद्धी कशी झाली की याचा उपयोग का होत. ते इथं पदे नव्हती फुडिया, म्हणजे ही वाक्य नव्हती खरी खरोखरी. गगनाची या पडिया, म्हणजे आकाशाच्या घड्या एकमेकावर असता येथा आमची मती बुडिया धावणं निघे. म्हणजे एखाद्या आकाशामध्ये काय की आणखीन पुढची ओळी पण दिली त्यांनी, पण ह्याच्याच बरोबर दिलेली आहे की वाचुनी जाणावयाची काही गोठी ऐशी जीवी कल्पने किरटी ती पुनरुपी केली दृष्टी यादव्यांचा. म्हणजे ही वाक्यच नाहीये, आकाशाच्या या घड्या आहे. म्हणजे या ठिकाणी बुद्धीने किती धडपड जर केली तरी तिचा थांग पत्ता लागत नाही. ते जर असं आहे की मग ती वाक्य कळायची गोष्टच कशाला, असा विचार अर्जुनाने मनात केला आणि त्यांनी भगवंताकडे पाहिलं, दृष्टी वळवली भगवंताकडे, की अरे हे मला कळतच नाहीये. तर अर्जुनाला असं वाटायला लागलं की आकाशाचा या घड्या आहे, म्हणजे असं की त्याला उकलण्याचा कितीही प्रयत्न केला, कितीही उंच गेले तरी आकाशाचा जसा अंत लागत नाही, मग त्या घड्या उकलणं कसं शक्य आहे. तर पद ऐकून मी विस्मयात पडलो, एक हे झालं, अर्थ कळला आणि हे झालं. अर्थज्ञानाची जिज्ञासा प्रबळ आहे, मग ज्याच्या मुखातून जे शब्द आले, जो सर्वज्ञ आहे त्यालाच आपण सांगूया, माझं समाधान करा. तर मग विनविले सुभटे, मग त्या अर्जुनाने त्यांना विनवणी केली की हा हो जिये एक वाटे, म्हणजे एकवटलेली. म्हणजे अर्जुनाने विनंती केली की देवा ब्रह्म, हे जे शब्द आता आले एकवटले, त्या शब्दांकरता आणले की सातही पदे अनुचिष्टे नवले आहात. म्हणजे हे एक सात जे 7 पदं आम्हाला सांगितली, कोणकोणती सांगितली, ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, आदियज्ञ, प्रयाणकारी योगांना होणारे म्हणजे स्मरण. ही जी 7 पदं जी आहे, जी मी आता पहिले बोललो, ही सातही पदे अनुचिष्टे, म्हणजे काय की मला याचं जे आहे ते उच्छिष्टचा अर्थ होतो की त्याला आपण काहीतरी उष्ट करणं, पण मला याच्यात काही समजलंच नाही, म्हणजे ती उष्टिनी झाली आहे. अनुशिष्टे नवले हाती, म्हणजे मला ही आश्चर्यकारक आहे, हे शब्द कधी ऐकलेलं नाही वाटत मला, आणि मला याचा काही बोध झाला नाही. हे अशा प्रकारचं जे आहे त्यांनी या ठिकाणी त्याला स्पष्ट सांगितलं, किंवा ऐकलेली असती तर मला त्या पदाचा अर्थाचा बोध झाला असता, पण मी ऐकलेली नाहीये, म्हणून या पदाचा अर्थाचा बोध होत नाहीये. एरवी अवधानेचे नि वैलेपणे, म्हणजे एरवी एकाग्रता एकवटे, म्हणजे तशी माझी एकाग्रता होते. नाना प्रमेयाची उगाणे, म्हणजे नाना सिद्धांत उलगडतात. काय श्रवणाचे नि अंगणे बोलू राहती, काय म्हणजे सहज लक्ष देऊन विचार केला तर या 7 वाक्यातील निरनिळ्या प्रमेयाचा उलगडा वेगाने अवधान देऊन ऐकले तर त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल असे मला वाटले होते. म्हणजे मला असं वाटलं होतं की नाही, एवढं लवकर लवकर तुम्ही बोलला, मी ऐकलं तर मला समजण्यात येईल म्हणून. पण मला आश्चर्य वाटतंय की म्हणजे हे मला मी लक्ष देऊन ऐकत होतो, पण तुम्ही जी सांगितलेली सिद्धांत आहे ते मला आकलन झालेली नाही. तर तुम्ही काय करा की
म्हणजे पहिल्याच्या याच्यामध्ये जे माझ्या शंका 6 अध्यायापर्यंत मी ऐकलं त्यावेळेस मला असं काही झालं नाही, पण आता इथे झालेलं आहे. येथे पदाचा साधा अर्थ कळणे कठीण झालेलं आहे. म्हणून तुम्ही मला जे आहे ते सांगा, अर्थाबद्दल काही बोलता येईल असं सांगा. परी तैसे हे नोहेची देवा, म्हणजे जसं पहिले मी ऐकत होतो मला समजत होतं तसं झालेलं नाहीये. देखील अक्षरांचा मेळावा, मी अक्षरांचा समुदाय पाहिला आणि विस्मयाची या जीवा, मला आश्चर्यच झालं की विस्मय झाला. आश्चर्य काय झालं की म्हणजे हे मला समजत कसं नाही म्हणून. म्हणजे मागे सुद्धा जे सिद्धांत होते ते महत्वाचे होते आणि ते मला समजले, पण हा विषय तसा नाही. त्यापेक्षा हा अवघड असावा असं मला वाटतं. कारण ही अक्षरे, ही पदे मी जी पाहिली तर मला अंतःकरणात जे आहे ते आश्चर्यच वाटावयास लागलं आहे. म्हणजे मला माझ्या बुद्धीचा जो गर्व होता की मला सर्व समजतं, तो आता या ठिकाणी नष्ट झाला. आणि मी पुन्हा आपल्याला विचारतो की हे मला हे सांगा म्हणून. कानाचेनी गवाक्षद्वारे, म्हणजे कानाच्या झरोक्यातून बोलाचे रश्मी अभ्यंतरे, बोलायचे किरण हृदयामध्ये यावे, पाहेना तव चमत्कारे, म्हणजे आलेले पाहतो तोच नवलाने अवधान ठाकले. म्हणजे कानाच्या झरोक्याच्या वाटेने शब्दांचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच माझे लक्ष चमत्काराने अधिक चकित झाले. म्हणजे त्यांना याचं कारण सांगितलं या ठिकाणी की तो म्हणजे भावनात्मक झाला, तो चकित झाला आणि त्या चकित झाल्यामुळे कदाचित त्याला त्याचा अर्थाकडे त्याचं दुर्लक्ष त्यावेळेस झालं. अर्जुन म्हणतो की कानाच्या झरोक्यातून तुमच्या निघातून शब्दरूपी सूर्याची किरणे माझ्या अंतःकरणात प्रविष्ट झाली. आता ही जी आता कशी अलंकारिक भाषा या ठिकाणी वापरलेली आहे ते पहा या ठिकाणी. तर बोलाचे रश्मी असे रूपक ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले आहे, पण तो प्रकाश पाहण्यास माझी दृष्टी दिपली आणि माझी बुद्धी कुंठित झाली त्या प्रकाशामुळे. म्हणून ह्या शब्द चमत्कृतीने माझे अवधानच स्थगित झाले, मला ऐकायचंच राहून गेलं, असं त्याचा अर्थ या ठिकाणी. देवीची अर्थाची चाड मजा आहे, ते सांगताही वेळ नस आहे, म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा. देवीची अर्थाची चाड मजा आहे, म्हणजे तरीच अर्थाची आस मला आहे, मला आशा आहे की हा अर्थ कळावा, आणि ते सांगताही वेळ नस आहे, म्हणजे ते सांगण्याचा वेळही या ठिकाणी जे आहे ते तुम्ही तर वेळ लावू नका. म्हणजे आता तो घाई करतोय की मला जे आहे ते तुम्ही लवकर सांगा, याचा अर्थ जो आहे तो. आणि म्हणून निरूपण लवला आहे की जो देव. पुढे म्हणतात असा मागील पडताळा घेऊन, म्हणजे असा मागे काय सांगितलं पुढे काय सांगायचं आहे हे मनात आपल्या इच्छेच्या मध्ये, माझी इच्छा अशी आहे की मागे काय सांगितलं आणि पुढे काय सांगायचं आहे अशी माझी इच्छा आहे की तुम्ही मला सांगा की आता मागील पडताळा घेऊन, मागील कथेचा विचार घेऊन आणि पुढा अभिप्राय दृष्टी सुनी, म्हणजे पुढचा अभिप्रायावर दृष्टी ठेवून देवीची माझी शिरोवणी, म्हणजे माझी इच्छा ही आहे आरती आपुली, म्हणजे माझा इच्छेचा शिरकाव करून मी असं सांगतो आपल्याला की जे आहे ते मला अभिप्रायावर नजर आहे आणि तुम्ही मला सांगा. अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी म्हटले की अभिप्राय काय असावा, तर या अभिप्राय हाच आहे की ज्ञानाची माझी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा. कैसी पुसती पाहे पा जाणीव, कसे पुसण्याची पहावा चतुराई आहे. आता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पहा अर्जुन कशा प्रकारे विचारतो, चतुराईने विचारतो, तो निपुण आहे, म्हणजे तो जो आहे तो हुशार आहे. असं सरळ जाऊन सरळ नाही विचारत, तो खूप नम्रतेने, खूप श्रद्धेने, खूप अदवेनी तो त्यांना त्या ठिकाणी विचारतो. भिडेची तरी लंगोनेरी शिव, म्हणजे भिडेची मर्यादा तर उल्लंघत नाही, म्हणजे तो मर्यादा ठेवतो त्या ठिकाणी. एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव, म्हणजे आलिंगन, श्रीकृष्ण हृदयाला तो आलिंगन देतो, देवो सरला, म्हणजे त्याचे शब्द जे आहेत ते कृष्णाच्या अंतःकरणास आलिंगन देण्यास प्रवृत्त झाले. ते मर्यादा त्याच्याकडे होती आणि ही मर्यादा जी आहे त्यांनी सोडली नाही असं त्यांना म्हणायचं, ही त्याची चतुरता होती. मग आता हे ह्या ठिकाणी जे आहे ते अर्जुनाचा प्रश्न करण्याच्या पद्धतीचं महत्व या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हे वर्णन म्हणजे प्रश्न करणं किती शहाणपणाचं आहे. एखादा वकील साक्षीदारास काही प्रश्न ज्याप्रमाणे विचारतो तशा प्रकारचं हे आहे या ठिकाणी जणू काही. आणि मग आता हा ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं की आता हे निमित्त घेऊन गुरुला शिष्याने कसे प्रश्न विचारावे याच्याबद्दलची ओळी या ठिकाणी टाकली की अगा श्री गुरुते जे पुसावे,
ते येणे माने सावध व्हावे. म्हणजे ते कशा प्रकारे आम्ही सावध होऊन विचारावं, हे एकची जाणे आघवे, हे एक अर्जुनच जाणतो सव्यसाची. सव्यसाची म्हणजे दोन्ही हाताने बाण सोडण्यात ज्याची ख्याती आहे असा तो अर्जुन, त्याला त्यांनी सव्यसाची म्हटलेलं आहे. हे एकची जाणे अवघे, तोच हे जाणतो की कशा प्रकारचं जे आहे ते गुरुला विचारायला हवं, की त्या ठिकाणी उद्धटपणा नसावा, तो विषय त्यांना विचारावा, समजून घ्यावा, उद्धटपणा नसावा, नम्रता असावी, मर्यादा हवी त्या ठिकाणी, आणि श्रद्धा हवी. असं शब्द हवे की ज्याने जिज्ञासा प्रगट होईल. अशा प्रकारचं त्यांनी जे आहे ते अशी सावधगिरी त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. म्हणून त्यांनी जे आहे ते अर्जुनाला सव्यसाची असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, की सव्यसाची म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की त्याची जी 10 नावं आहे अर्जुनाची, त्याच्यामध्ये एक नाव सव्यसाची आहे. म्हणजे अर्जुन, फाल्गुन, जिष्णू, किरीटी, श्वेतवाहन, बिभुत्सू, विजयी, कृष्ण आणि धनंजय अशा प्रकारची ती नावं आहे. त्याच्यामध्ये मग सव्यसाची हे वेगवेगळी नावं या ठिकाणी आहे. आता तयाचे ते प्रश्न करणे म्हणजे अशा अर्जुनाचे प्रश्न करायचं त्यांनी, वरी सर्वज्ञ हरीचे बोलणे, त्यानंतर परमात्म्याचं बोलायचं. हे संजय आवडलेपणे सांगेल काही. हे संजयाला सर्व ते आवडत होतं. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा जो संवाद होता तो काय होता, तर म्हणे तो जो आहे तो भगवंताला, त्या संजयाला जो ऐकत होता तो आवडत होता. ते संजयास आवडल्यामुळे तो आता प्रेमाने आपल्याला सांगेल, असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात की व्यासकृपेने संजयास दिव्य दृष्टीची प्राप्त झाली, आणि तो संजय जो ऐकत होता त्या संजयास गीता, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्याविषयी फार आदर प्रीती होती, असं त्यांनी ठिकठिकाणी इतर अध्यायाबद्दल सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. ते अवधान द्यावे गोठी, बोलिजेल नीट मराठी, जैसे कानाचे आधी दृष्टी उपयोगात आहे. म्हणजे हे सर्व मराठी भाषेत सांगितलं जाईल. पण मराठी भाषेचा जो आहे तो त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जे आहे ते बरंच हे केलेलं आहे. मराठीचं जे आहे ते ये मराठीची एक बोल कौतुके, म्हणजे त्याने खूप कौतुक केलेलं आहे मराठी भाषेचं. तर हे जे आहे ते संस्कृतमध्ये त्या काळाला होतं, आणि मराठीमध्ये आता मी तुम्हाला सांगतो हा त्यांना जो आहे त्याच्याबद्दलचं एक हे होतं. आणि त्या निरूपणाकडे आता लक्ष द्यावे, म्हणजे जैसे कानाचे आधी दृष्टी उपयोगात आवे, त्या निरूपणाकडे आपण लक्ष द्यावं. जसा कानाचा अगोदर दृष्टीचा उपयोग होतो त्याप्रमाणे जे आहे ते त्यांनी सांगितलं की पहिले तुम्ही ही मराठी भाषा पहा. म्हणजे जेव्हा तुम्ही डोळ्यांनी पाहाल तर डोळ्याला सुख होईल, आणि कानाने ऐकाल तर कानाला सुख होईल. म्हणून त्यांनी असं म्हटलं की कानाच्या आधी दृष्टी, की वाचायला जाल तर पहिले दृष्टीने वाचाल, त्या दृष्टीला सुख होईल, आणि असा त्याचा उपयोग त्यांनी सांगितला की उपयोगात आहे. तर काय होतं की ज्ञानेश्वर महाराजांनी नेहमी म्हटलेलं आहे की अवधान द्या, अवधान द्या, असं श्रोतांना अनेक वेळा सांगितलेलं आहे. तर कानाने ऐकणे म्हणजे अवधान देणे. यात ज्या अवधान देणाऱ्यामध्ये काय असतं तर म्हणजे जिज्ञासू श्रोतास सर्व ज्ञान असलं पाहिजे, आणि ते ज्ञान असल्यानंतर जो आहे तो भाव काय आहे त्याच्यातला ते ओळखण्याकरता सूक्ष्म बुद्धी असल्या पाहिजे. अवधान देणे, अवधान ऐकले दीजे सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे जे एक प्रसिद्ध ओवी आहे, त्याच्यामध्ये त्यांना असं म्हणायचं की सर्व इंद्रियांचे कान करून तुम्ही मला ऐका. अशा प्रकारचं अवधानाबद्दल त्यांनी या ठिकाणी दिलंय. 6व्या अध्यायाच्या आरंभी आणि 10व्या अध्यायामध्ये सुद्धा 6व्या अध्यायाच्या 21 ते 23 या 10 ओव्यातून त्यांनी श्रवण कसे करावे हे सांगितलेले. म्हणजे असं की संस्कृत जाणणाऱ्या करता जे आहे ते समजत नाही त्याला, म्हणून मराठी भाषेमध्ये या ठिकाणी दिलं की लोपले ज्ञानजोगी हित नेणती कोणी. म्हणजे ज्ञान जे आहे संस्कृत भाषेमध्ये जणू काही लपलेलं होतं, आणि ज्यांना संस्कृत भाषा माहिती नव्हती त्यांनी जे आहे ते मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकरता आणलं, आणि ही अशी ब्रह्मविद्या मराठीमध्ये त्यांनी आणली. तर असं ते म्हणतात की त्याचा तुम्ही आनंद घ्या. म्हणजे बोलीबद्दल, त्यांच्या बोलीबद्दल महाराजांना किती आदर होता हे ज्या त्यांनी ठिकठिकाणी त्याच्यामध्ये सांगितलेलं की या मराठ्याच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ झाला, ब्रह्मविद्येचा सुकाळ झाला पाहिजे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. म्हणून त्यांनी जे आहे ते मराठी भाषेमध्ये या ठिकाणी सांगितले की तुम्ही ऐका. बुद्धीची या जिभा बोलाचा न चाकता गावा, अक्षराची या भांबा इंद्रिये जीती. म्हणजे बुद्धीच्या जिभेने शब्दाचा
मतलब न चाकता केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिय जगतील, म्हणजे इंद्रियांचे समाधान होईल. आता पहा किती सुंदर या ठिकाणी दिले की शब्दाचे तात्पर्य, शब्दाचा अभिप्राय, शब्दाचे रहस्य कळण्याकरता सुषुप्ती लागते. पण तुम्ही ते पाहू तर शकता, शब्द तर वाचू शकता. म्हणजे ते शब्द वाचतानाच जे आहे ते तुम्हाला इंद्रियांचं समाधान होईल की किती सुंदर शब्द या ठिकाणी आहे. असं एक अलंकारिक भाषा या ठिकाणी सांगितलेली आहे की बुद्धीच्या जिभेने अक्षराचा गाभा चाकण्यापूर्वी अक्षराची शोभा जी आहे ती सर्व इंद्रियांना तृप्त करेल. म्हणजे हे बुद्धीची जीव असं हे रूपक आहे या ठिकाणी. पण त्यांनी सांगितलं तुमची इंद्रिय जे आहे ते काय होतील तर म्हणे तृप्त होतील. म्हणजे शब्दाच्या रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील. हा कशा प्रकारचे शब्द आहे. शब्दाच्या रसाळपणाच्या लोभामुळे कानास जिभा उत्पन्न होईल. तुम्हाला असं ऐकू की अरे वा ऐकतच राहावं हेच परत ऐकावं. माझ्या शब्दांमुळे इंद्रियामध्ये परस्परात कलह लागेल. प्रत्येक इंद्रिय असं म्हणलं की नाही मी ऐकतो अशा प्रकारे. तर प्रत्येक इंद्रिय या ठिकाणी जो आहे तो त्याचा आनंद घेईल, त्यांची चढाओढ त्या ठिकाणी राहील. खरे तर शब्द हा केवळ कानाचा विषय आहे, परंतु जीवा म्हणेल की हा शब्द माझा रस विषय आहे, नाक म्हणेल की हा माझा सुवास विषय आहे. हे शब्दच रस आणि सुवासही होतील असं त्यांना म्हणायचं. तर आम्हाला रूप डोळे काय म्हणतील की आम्हाला रूप विषयाचे कोठारच उघडले आहे. इतकं सुंदर रूप आहे या शब्दांचं. संपूर्ण पद जिथे पूर्ण होईल तेथे त्याच्या भेटी करता अंतःकरण बाहेर धावेल. अंतःकरणाने त्याला जे आहे तुम्ही आलिंगन द्याल. इतके सुंदर शब्द होते, इतका सुंदर त्याचा अर्थ होता की सर्व इंद्रिय त्याच्यामध्ये जे आहे ते मागे लागले आणि शेवटी अंतःकरण बाहेर पडून त्या शब्दांना जो आहे तो येण्यास बाहूही पुढे सरसावतील असं त्यांनी सर्व लिहिलं. की इंद्रिय जे आहे ते आपापल्या इच्छेप्रमाणे त्या शब्दाला लगट करतील असे ते सर्व भाषा या ठिकाणी दिलेली आहे. देवगुरु महाराजांनी सुद्धा सुंदर वर्णन त्याचं केलेलं आहे. पहा मालतीचे कळे घ्राणासे कीर वाटले परिमळे, परी वरचिली बरवा काय डोळे सुखी नव्हती. म्हणजे असे पहा की मालतीच्या फुलाच्या कळ्या नाकास खरोखर सुगंधाने जरी बऱ्या वाटल्या तरी त्या डोळ्यांना जी आहे त्याचं शोभा त्याची येतेच ना. डोळ्यांना जी आहे त्याची शोभा जी आहे ती बरोबर येते असं त्यांना म्हणायचं. तर अनेक सुगंधी पुष्पे ईश्वराने निर्माण केली आहे, त्यातच मालती एक पुष्प आहे, पण त्याचा सुगंध चांगला असतो. पण विषयाला जे आहे ते ग्रहण करणारं घ्राणेंद्रिय जरी आहे तरी ते डोळ्याने जे पाहतो त्याला त्याच्यामध्ये सुद्धा त्याला जो आहे तो आनंद होईल. नेत्रेंद्रिया सुखावू लागेल असं लिहिलंय. तैसे देशी ये चिया हवावा, म्हणजे तसे मराठीची सौंदर्यात देशी येचिया हवावा म्हणजे मराठी, देशीची या म्हणजे मराठीची भाषा, तसे मराठीच्या हवावा म्हणजे सौंदर्य. तर मराठीचे सौंदर्य इरते करती राणवा, इंद्रिय करीती राणीवा, इंद्रिय करीती राजपाट असं म्हटलं. मग प्रमेयचे या गावा म्हणजे सिद्धांताच्या गावा, प्रमेय म्हणजे सिद्धांत, आणि कैसा जाईल म्हणजे खुशाल मग जा असं म्हणतात की त्याप्रमाणे इंद्रिय मराठी भाषेच्या सौंदर्याने राज्य करतील आणि मग सिद्धांताच्या गावाला जाऊन त्या चांगल्या तयारीने त्याला जाता येईल. म्हणजे देशी मराठी भाषेच्या रचना सौंदर्याने इंद्रिय आनंद भोगतील, राज्य भोगतील असं त्यांना त्या ठिकाणी. म्हणजे भाषेतील केवळ अलंकार रस ध्वनी हे लौकिक क्षणिक आनंदास होतील, पण महाराजांच्या काव्याचं तेवढंच प्रवचन नाहीये. तेच सांगतात की वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, आणि रसिकत्वे परतत्व. म्हणजे परतत्वाचा स्पर्श होणं हा त्यांच्या भाषेचा, त्यांच्या अक्षराचा, त्यांच्या शब्दाचा जो आहे तो उद्देश आहे. खऱ्या काव्याचं प्रवचन जे आहे त्यांचं हे आहे की परतत्वाचा स्पर्श त्या अक्षरामुळे झाला पाहिजे. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. म्हणजे ही जी ब्रह्मविद्या आहे, हे जे तत्वज्ञान आहे, हे मराठीतून त्या लोकांना कळावं, परतत्वाचा स्पर्श त्या ठिकाणी व्हावा, हा उद्देश त्या ठिकाणी. म्हणजे प्रमेयच्या गावास चांगल्या प्रकाराने त्या शब्दाद्वारा जाता येते. म्हणजे प्रमेय म्हणजे सिद्धांत म्हणजे परब्रह्म. तर परब्रह्माच्या गावास जो आहे या शब्दाच्या द्वारा जाता आलं पाहिजे. आणि प्रमेयाचं गाव म्हणजे हा विचार केला पाहिजे. प्रथम प्रमेय म्हणजे काय? प्रमातुम योग्यम प्रमेयम म्हणजे ते सिद्धांत. आपल्याला जे सिद्धांत वेगवेगळे सांगितले आहे भगवंताबद्दल, अध्यात्माबद्दल, त्याच्याबद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहे की तेच अर्थप्रमा म्हणजे ज्ञानाचा विषय जो आहे या ठिकाणी
भगवंतच आहे आणि भगवंताशिवाय आणखीन काही नाही. तर अर्थ म्हणजे तो या ठिकाणी म्हणजे कोणत्याही प्रकारचा भ्रम नाहीये त्या शब्दांमधून. आणि वेदांत शास्त्रामध्ये अलौकिक अशा ब्रह्मवस्तूचे ज्ञान, आम्हाला ब्रह्मवस्तूचं ज्ञान कसं होईल तर म्हणे केवळ शब्द प्रमाणानेच होतं. म्हणून जगत व परमात्मा या स्वरूपाचे जे यथार्थ ज्ञान आहे त्याचा सिद्धांत म्हणतात. त्याच्याचमुळे ते होईल, त्याच्याशिवाय आणखी दुसरं काही त्या ठिकाणी होणार नाही. तर जीव ब्रह्म, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मेव नापरा, जीव ब्रह्म एक आहे हा जो सिद्धांत आहे हा आम्हाला त्या ठिकाणी कळला पाहिजे की ते अपरिच्छिन्न आहे. म्हणजे भेद जो आहे तो काल्पनिक आहे. म्हणून अनेक सिद्धांत उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी या ग्रंथात प्रगट केलेली आहे, ज्याला तत्वज्ञान म्हणतात. तर असं सर्व ह्याच्या ठिकाणी आम्हाला निश्चय असला पाहिजे. सिद्धांत म्हणजे काय तर म्हणजे सिद्ध वस्तूचा अंत तो म्हणजे निश्चय. म्हणजे याचा निश्चय आम्हाला होणं हेच जे आहे ते त्याचा उद्देश त्या ठिकाणी हे आहे. हे साध्य म्हणजे बनवायचं नसतं. सिद्ध वस्तूचा निश्चय अंतःकरणात होण्याकरता प्रमाण वाक्याचाच उपयोग होतो. म्हणजे हे जर आमच्या अंतःकरणामध्ये बनवायचं असेल तर त्याप्रमाणेच प्रमाण वाक्यच त्या ठिकाणी हवी. इतर जे आहे ते काम चालणार नाही. प्रमेयांच्या गावा लेसा जाईजे असं म्हटलंय या ओळीमध्ये. चांगल्या प्रकारे ही प्रमेय उलगडण्याचं साधन हे बोल आहेत आणि देशी मराठी भाषेत सांगितलेलं आहे. ऐसेनी नागरपणे, शेवटली उभी ही ऐसेनी नागरपणे बोल निमेते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. काय की ऐसेनी नागरपणे म्हणजे अशा आणि सुंदरपणे बोल निमेते बोलणे म्हणजे शब्द विरमेते बोलणे. म्हणजे जे आहे ते शब्दच त्या ठिकाणी जे आहे ते कमी पडतात किंवा निवून जातात. म्हणजे की शब्दच नाहीसा होतो ते बोलणे. अशा सुंदर पद्धतीने मी सांगेन की तुम्ही ऐका असं निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव महाराज या ठिकाणी म्हणतात. म्हणजे नागर हा शब्द सौंदर्य आणि ऐश्वर्याकरता या ठिकाणी त्यांनी टाकलेला आहे. म्हणजे काय होईल की यतो वाचा निवर्तन ते अप्राप्त मनसा. त्या ठिकाणी असं होईल की जे आहे ते तुम्हाला शब्दच राहणार नाही त्या ब्रह्माचं वर्णन करण्याला. परे ही परते बोलणे खुंटले अशा प्रकारचं जे आहे ते ती स्थिती त्या ठिकाणी होईल की शास्त्रकारांनी जे शब्दाचं प्रयोजन केलं आहे ते अविद्या निवृत्ती हेच सांगितलंय. म्हणून अवघेची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. जसं एखादा नवपरिणीत वधू बैठकीत अनेक तरुण बसले, तो तुझा पती आहे का म्हणून विचारलं तर शेवटी जे आहे ते स्पष्ट नाही असं सांगते. पण सर्वाचा निषेध करून तिच्या पतीकडे बोट दाखवलं तर तो त्या ठिकाणी काय होतं तर म्हणतो होय किंवा नाही काहीच बोलत नाही. तर त्याच प्रकारे हे आहे की ब्रह्माचा जेव्हा बोध होतो तिच्या न बोलण्यावरून जसं पतीला ओळखायचं असतं तसंच ज्या ठिकाणी शब्द संपतात, ज्या ठिकाणी शब्द निमाले होतात तेच परब्रह्म. मग त्या ठिकाणी जे परब्रह्माला सांगण्याकरता तिथे शब्द राहत नाही. जैसे न सांगणेवरी बाळा पतीसी रूप करी, बोले निमाले पण बिवरी अचर्चात. जसं तिचं जे आहे ते बोलणं खुंटतं पती समोर आल्यानंतर, तसंच बोल कसा नेमतो परब्रह्माचा अनुभव आल्यानंतर. न बोलणेही न बोलोनी ते बोली जे तोंड भरोनी, जाणीव नेणीव नेणोनी जाणी जे. अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी पोचाल मग त्या ठिकाणी शब्द कोणतेही राहणार नाही. त्याने कारणे मी बोले न बोली रूपाचे रूप दावी न, अतिंद्रिय परी भोगवी न इंद्रिया करवी. ब्रह्माचं अनुभव अतिंद्रिय आहे तो इंद्रिया करवी मी आपल्याला त्याचा भोगवीन अशा प्रकारे त्यांनी म्हटलंय. त्याचं विशेष विवेचन त्यांनी केलेलं आहे याच्याबद्दल. तर ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा हे ओळीमध्ये शेवटला आहे की त्यांची श्रीगुरूच्या ठिकाणी एवढी निष्ठा होती की त्याचं नाम निर्देश केल्याविना ते सहसा आपला निर्देश करत नाही. गुरुप्रती निष्ठा या ह्याच्यातनं कळते आपल्याला निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणून. आणि गुरु संबंधी त्यांचा भाव किती उत्कट होता हे या ठिकाणी कळतं. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर विरचितयाम भावात दीपिका सप्तमोध्याया असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे आहे ते की हा अध्याय जो आहे तो या ठिकाणी संपुष्टात येतो आहे असं
तर अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी आता आपण संपलेला आहे. आणि ही ब्रह्मविद्या जी आहे ती उपनिषदामधनं आलेली आहे आणि ही उपनिषदाची ब्रह्मविद्या आहे. आणि अशी ही ज्ञानेश्वर विरचितायाम भावात दीपिकायाम सप्तमोध्याया, जे या ठिकाणी आम्ही 7वा अध्याय जो आहे तो या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. तर मला असं वाटतं की आणखीन काही वेळ आणखीन काही ते न सांगता मला 7व्या अध्यायाचा सारांश करायचा होता, पण आता हे इतकं सुंदर आहे की हेच विचार आम्ही आपल्या मनात ठेवावे आणि या विचारामध्येच राहावं. या विचारातनं बाहेर यायची माझी इच्छा होत नाहीये. हे आता सर्व ऐकून आपण त्याचं चिंतन करूया. आपण सर्वांनी परत पाहावं हे जे चिंतन आता झालेलं आहे. आणि असा मी आपल्याला विनंती करून या ठिकाणी विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. हो. नो बुद्धिहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्।